श्री स्वामी समर्थ 10व्या अध्यायाचे विशेष महत्त्व. श्री गुरुचरित्रातील 10वा अध्याय हा नवस पूर्ण करणारा अध्याय म्हणून ओळखला जातो. या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य लीलांचे वर्णन आहे. असे मानले जाते की ज्यांच्या इच्छा अपूर्ण आहेत किंवा ज्या कामात वारंवार अडथळे येत आहेत त्यांनी या अध्यायाचे श्रद्धेने वाचन केल्यास श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचे काम मार्गी लागते. वाचनाची पूर्वतयारी. हा अध्याय वाचण्यासाठी पहाटेची किंवा सकाळची वेळ सर्वोत्तम मानली आहे. शुद्धता करण्यासाठी वाचनापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. एका शांत ठिकाणी पाटावर किंवा आसनावर बसावे. समोर श्री स्वामी समर्थांचा किंवा श्री दत्त महाराजांचा फोटो असावा. वाचन पद्धती आणि संकल्पाने सेवा याबद्दल थोडी माहिती पाहूया. वाचन सुरू करण्यापूर्वी हातात थोडे पाणी घेऊन आपली जी इच्छा काही आहे ती, उदाहरणार्थ नोकरी असो, आरोग्य, कौटुंबिक सुख, ती बोलून दाखवावी आणि हा अध्याय वाचण्याचा संकल्प करावा. आता पोथी पूजनाबद्दल माहिती बघूया. गुरुचरित्राची पोथी सन्मानाने पाटावर ठेवावी. तिला गंध फूल अर्पण करून दीप धूप लावावा. कसे वाचायचे याच्याबद्दलही थोडी माहिती पाहूया. अध्याय वाचताना अतिशय सावकाशाने स्पष्ट उच्चारात वाचावा. मनात पूर्ण श्रद्धा आणि स्वामींवर विश्वास असावा. जर तुम्हाला पोथी वाचता येत नसेल तर तुम्ही ती श्रवण करू शकता किंवा ऐकू देखील शकता. पाळायचे नियम आणि पथ्य बघूया. कालावधी. हा अध्याय सलग 21 दिवस किंवा 40 दिवस वाचायचा सल्ला दिला जातो. आहारामध्ये तुम्हाला यावेळी पूर्णपणे शाकाहारी राहायचं आहे. मांसाहार आणि मद्य हे वर्ज करायचे आहे. आचरणात कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे, कोणाबद्दल खोटे बोलायचं नाही आहे, कोणाला खोटं सांगायचं नाही आहे आणि शक्य असल्यास ब्रह्मचर्य व्रताचे पालन देखील करायचे आहे. आता यातनं फलश्रुती काय मिळणार आहे? जो भक्त मनोभावे ही सेवा पूर्ण करतो त्याला अशक्य गोष्टीही शक्य होतात. अनेक भाविकांना या अध्यायाच्या वाचनाने प्रचिती आली आहे. त्यामुळे तुम्ही देखील त्याचा अनुभव घेऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.